मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात गाजावाजा करत ही योजना आणून सरकारनं स्वतःवर मतांचा वर्षाव करून घेतला। पण आता मतं मिळवून देणाऱ्या 92 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं अपात्र केलंय। तुम्ही बरोबर ऐकताय, 2,48,00,000 ही संख्या आता 1,65,00,000 इथपर्यंत आली आहे। लाभार्थी लाडक्या बहिणींचा हा आकडा आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना सरकारनं परक केलंय, समोर आलेली आकडेवारी नेमकं काय सांगते जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। द यंग विसल ब्लोअर्स फाउंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या नवीन आकडेवारीनुसार ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडल्यात। संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 घसरून 1,65,66,164 इतकी झाली आहे। या योजनेच्या आर्थिक भाराबद्दल बोलायचं झालं तर या योजनेचा आर्थिक भार आता दर महिन्याचा 2,485 कोटी रुपये इतका झालाय। तर वार्षिक खर्चाबद्दल बोलायचं तर 29,819 कोटी रुपयांवर तो गेलाय। अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींमध्ये सगळ्यात जास्त आकडा हा ई-केवायसी न केलेल्या महिलांचा आहे। समोर आलेल्या आकडेवारीनुसार 92 लाखांपैकी अपात्रतेचं कारण कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना काय काय देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ। एकूण 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालाय। त्याच्यामध्ये ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाडक्या बहिणींची संख्या 62 लाख इतकी आहे। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या अपात्र बहिणींची संख्या 16 लाख इतकी आहे। शासकीय कर्मचारी ज्या अपात्र झाल्यात महिला त्यांची संख्या 4,42,000 इतकी आहे। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आधीच घेतल्या असलेल्या महिला ज्या अपात्र झाल्यात त्यांची संख्या 3,60,000 इतकी आहे। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी बहिणींची संख्या 2,50,000 इतकी आहे। 65 वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या लाडक्या बहिणी 1,80,000 इतक्या आहेत। तर जिल्हा पातळीवरील पडताळणीत वगळलेल्या लाडक्या बहिणी 1,70,000 इतक्या आहेत। शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेल्या लाडक्या बहिणी 8,000 इतक्या आहेत। हा टोटल अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा आहे। 92 लाखांवर आता तो आलाय आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलंय त्याचा चार्ट मी तुम्हाला आता वाचून दाखवला। आता 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची आकडेवारी तर समोर आलीच आहे। यामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे हजारो अपात्र शासकीय कर्मचारी महिलांकडून बेकायदेशीरपणे लाटलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी अधिकृत यंत्रणाच तयार करण्यात आली नाहीये आणि त्याच्यामुळे वसुली रखडल्याची गंभीर बाब सुद्धा समोर आली आहे। आता समोर आलेल्या या आकडेवारीवर द यंग विसल ब्लोअर्स फाउंडेशनचे जितेंद्र घाडगे काय म्हणतात तर त्यांनी असं सांगितलं की अंदाजे 62 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाहीये। याचा अर्थ दुर्गम गावांमधील गरीब महिला, जंगलातील आदिवासी किंवा तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांना या योजनेतून डावललं गेलंय। शहरी भागातील महिलांसाठी 1,500 रुपये कदाचित फारसे मोठे नसतील, पण दुर्गम भागातील गरीब महिलांसाठी ही रक्कम जीवनदायी असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या आकडेवारीनंतर आता विरोधकांनी सुद्धा सरकारला घेरलेलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या आकडेवारीवरून ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतात बघा, निवडणुकीपुरता माता भगिनींचा मतांसाठी वापर करून सत्तेत आल्यानंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महायुती सरकारचा खरा आणि क्रूर चेहरा आता समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजना आता या लबाड महायुतीच्या सरकारला डोईजड झाली आहे। लाभार्थी पडताळणी आणि ई-केवायसीच्या नावाखाली तब्बल 92 लाख गरीब बहिणींना योजनेतून थेट बेदखल करण्यात आलेलं आहे। 2,48,00,000 लाभार्थींची संख्या अचानक 1,65,00,000 आणून सरकारनं महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींचा उघड विश्वासघात केलाय। त्याच्यामुळे विरोधक आता या आकडेवारीवरून आरोप तर करतच आहेत, पण सरकार यावर काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात गेम चेंजर ठरली होती आणि तीच लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी डोकेदुखी ठरली आणि म्हणून त्यांनी लाडक्या बहिणींना अपात्र केलंय असा आरोप त्यांच्यावर होतोय। तुम्हाला या आकडेवारीवर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।